पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांची धिंड काढण्यात आली। भावली धरणाच्या परिसरातच पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। इगतपुरी छेडछाड आणि मारहाणकर्त्यांना कोठडी सुनावली गेली। 9 संशयित आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। हा डेड झोन आहे। इथे फोन लागत जरी नसला तरी आता खालीच्या चौकामध्ये पोलीस आहेत, इथे धबधब्यावरती पोलीस आहेत, पुढे धबधबे आहेत त्याच्यावर पण पोलीस आहेत आणि ह्यांना सुद्धा कल्पना आहे। हे स्थानिक आहेत इथले, पण यांनी सुद्धा जे काय भांडण झालं त्यामध्ये पोलिसांना अप्रोच होण्याऐवजी कायदा हातात घेण्याचं काम केलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना कायद्याची जाणीव करून देतो। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। इगतपुरी परिसरात असलेल्या भावली धरण येथे एका कुटुंबावरती हल्ला करण्यात आलेला होता। खरं तर हे कुटुंब या संपूर्ण परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेले होते आणि या सगळ्या प्रकरणी आता 9 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या संशयित आरोपींचं जे धिंड आहे तो याच भावली धरण परिसरामध्ये काढण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। रविवारी ही संपूर्णपणे घटना घडलेली होती। नाशिकचं एक कुटुंब आहे, भागवत कुटुंब, ते या ठिकाणी म्हणजे भावली धरण असेल किंवा धबधबा असेल ते या ठिकाणी जे आहे ते पर्यटनासाठी आलेले होते आणि त्यानंतर या कुटुंबावरती या 9 संशयित आरोपींनी जे हल्ला केला आणि त्यानंतर त्यांच्या गाडीची पाठलाग करून गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे। जवळपास 10-20 किलोमीटर गाडीचं पाठलाग करून गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचे आरोप आहेत। या सगळ्या घटनेनंतर नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर 9 संशयित आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। या संदर्भात वकिलांचं काय म्हणणं आहे ते बघूया। इगतपुरी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलंय की 24 तासाच्या नंतर हजर केलंय। परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही। न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। पण हरकत नाही, मी ज्या आरोपींना रिप्रेझेंट करत होतो ह्यापैकी बरेच आरोपी त्या ठिकाणी घटनेच्या वेळी ह्या कृत्यामध्ये सहभागी नाही आहेत। ते सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडगा टोल नाक्याच्या तेथून अटक केलेली आहे रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास। नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे। त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे। ज्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी, ह्या घटनेशी काहीही संबंध नाहीये अशा आरोपींना त्यांनी ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे। येत्या 18 तारखेला मी त्या आरोपी कुठे होते ह्याबाबतचं CCTV फुटेज न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे।